श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या प्रवचनाचा विषय आहे देवाचे तीर्थ कसे ग्रहण करावे। भाग 2। ज्या दिवशी पंचामृत अभिषेक होईल त्या दिवशी दिवसभर जतन करून ठेवण्यासाठीचे तीर्थ मूर्तींच्या चरणांना उदकस्पर्श करून ते शुद्धोदक तीर्थ म्हणून ठेवावे। कारण पंचामृतयुक्त तीर्थ जतन केल्यास ते संध्याकाळपर्यंत दूषित होते। तीर्थ प्राशन केल्यावर तो हात आपल्या मस्तकावरून फिरविण्याची प्रथा आहे। कारण देव व देवतीर्थ या दोन्ही विषयीचा गौरव व्यक्त होतो। पण पंचामृतयुक्त तीर्थ घेतल्यावर त्याचा हात मस्तकावर फिरवू नये। त्यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे पंचामृतातील मधासारखी रसायने केसावर अनिष्ट परिणाम करू शकतात। त्यातील साखरेसारखे गोड पदार्थ केसांना लागल्यास मुंग्यासारख्या प्राण्यांपासून उपद्रव होण्याची शक्यता असते। घरातील तीर्थप्राशन करण्यापूर्वी ते तीर्थ किंवा शुद्ध पाणी शंखात ठेवून तो शंख देवाभोवती ओवाळावा। नंतर ते शंखातील तीर्थ हातात घेऊन खालील मंत्र म्हणावा। शंखमध्ये स्थित तोयम भ्रामित अमुकोपरी अंगल्ग्न मनुष्याणा महापाप व्यपोहती। 1 अकालमृत्यू हरण सर्वव्याधी विनाशन अमुक पादोदक तीर्थ जठरे धार्याम्यह। 2 शंखोदक घेता नुसत्या पळीने तीर्थ घ्यावयाचे झाल्यास फक्त दुसरा मंत्रच म्हणावा। अमुक या पदाऐवजी त्या देवाचे नाम घ्यावे। उदा केशवोपरी गणेशोपरी अंबिकोपरी आदित्योपरी इत्यादी। शिवाचे उदक शंखाने घेऊ नये। दुसऱ्या मंत्रात अमुक पदाऐवजी विष्णू पादोदक शिवपादोदक गणेशपादोदक सूर्यपादोदक देवीपादोदक ही रचना करावी। तीर्थग्रहण हा पूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे। प्राशन केले जाणारे तीर्थ आरोग्यदृष्ट्या अत्यंत शुद्ध असणे आवश्यक आहे। बरेच दिवस पूजा झालेली नाही अशा देवांच्या मूर्तीवरील तीर्थ प्राशनास अयोग्य ठरते। त्याचप्रमाणे देवांच्या गंधात किंवा देवांच्या मूर्तीवर कुंकू शेंदूर निकृष्ट प्रकारचे अष्टगंध गुलाल रंग बुक्का इत्यादी द्रव्ये असलेले तीर्थही प्राशनास अयोग्य ठरते। काही वेळा गणपतीवरील शेंदूर तीर्थातून पोटात जाताच कायमचा घशाचा रोग जडल्याची उदाहरणे आहेत। अभिषेकाचे तीर्थ संकलित करावयाचे झाल्यास पूजाकर्त्याच्या बैठकीपासून अभिषेकाचे ताम्हण किमान 1 प्रादेश वितभर दूर असावे। नाहीतर पूजा करताना पूजाकर्त्याच्या मुखातील लाळेचे थेंब ताम्हणात उडण्याची शक्यता असते। म्हणून पूजेच्या पूर्वी विष्णू देवजन रक्षस्व असे म्हणून आपल्यापासून 1 वीत मोजण्यास सांगितले आहे। याशिवाय आचमन व संकल्प झाल्यावरचे ताम्हणातील पाणी दुसरीकडे ओतून ताम्हण स्वच्छ केल्यावर मगच पूजेला सुरुवात करावी। म्हणून ब्याच ठिकाणी पूजेसाठी मोठे व आचमन संकल्पासाठी छोटे अशी 2 ताम्हणे वापरतात। त्यामुळे पूजेतील शुद्धता व स्वच्छता राखण्यास मदत होते। तीर्थात रुद्राक्ष ठेवल्यास त्यांचा हृदरोग परिहारक म्हणून उपयोग होतो। श्री गुरुदेव दत्त। चला मग थोडा स्वामींचा जप करूया। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।